नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका 21 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला। या प्रकरणाचा आता उलगडा झालाय। प्रेमसंबंधांसाठी बहिणीशी संपर्क करत असल्याच्या संशयावरून तिघांनी त्याला मारहाण करत त्याची हत्या केली होती। या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या पाथर्डी फाटा इथं घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी बुलेट चोरून नेल्याचा प्रकार समोर आलाय। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। सध्या शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये आणि याला आळा घालण्याची मागणी स्थानिक करतात। नाशिकच्या कळवणमध्ये 85 वर्षांचे आजोबा आणि 83 वर्षांच्या आजी यांचा पुनर्विवाह झाला। या दोघांचा लहानपणी बालविवाह झालेला होता आणि वृद्धाश्रमात त्यांचा पुनर्विवाह सोहळा पार पडला। या पुनर्विवाहाची सर्वत्र चर्चा होतीये। नाशिकच्या चांदवडमध्ये वर्दडी इथं शनी जन्मोत्सव उत्साहात पार पडला। या प्रसंगी 265 पायऱ्यांवर आणि मंदिर परिसरात 1501 दिवे प्रज्वलित करण्यात आले। दिव्यांच्या रोषणाईने मंदिराचा परिसर झळाळून निघाला।